या IPS अधिकाऱ्याने पत्नीसाठी स्वतःवरतीच गोळी झाडून घेतली। पती पत्नी हे मरेपर्यंत एकमेकाची साथ देतात, परंतु दाम्पत्याच्या जीवनात कधी कधी अशा काही घटना घडतात ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही। असंच काही या IPS अधिकाऱ्याच्या जीवनात घडले। नेमकं काय घडले हे पाहू त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। IPS अधिकारी शीलादित्य आणि पत्नी आगोमनी या दोघांचीही आसाममधील घटना। IPS अधिकारी शीलादित्य आणि पत्नी आगोमनी यांचे 2013 मध्ये अरेंज मॅरेज झाले होते। लग्नाला बरेच दिवस झाले, परंतु त्यांना कोणतेही दाम्पत्य झाले नव्हते। आता काही दिवसा अगोदरच या IPS अधिकाऱ्याला राज्याचे गृह सचिव पद मिळाले होते, परंतु गेल्या काही दीर्घ काळापासून पत्नी आगोमनी या कॅन्सरशी झुंज देत होत्या। मंगळवारी पत्नीला एका खासगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच ICU मधून 5 मिनिटात गोळीबाराचा आवाज आला। पत्नी गेली म्हणून IPS अधिकाऱ्याने स्वतःलाच गोळी झाडून घेतली। जर पती